केसापूर येथे ग्रामदैव श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं। राहुरी तालुक्याच्या केसापूर गावातील ग्रामदैव श्री म्हसोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे। आज यात्रेचा पहिला दिवस असून सकाळी म्हसोबा महाराजांची विधिवत पूजा करत यात्रेला सुरुवात झाली। तसेच सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत केसापूर गावात छबिना मिरवणूक काढण्यात आली। रात्री 9 ते 12 पर्यंत जनजागृती भारूड मंडळ आळंदी देवाची विनोदातून समाज प्रबोधन सादर करते गोविंद महाराज गायकवाड यांचे भारूड पार पडले। तसेच 6 डिसेंबर शनिवारी सकाळी म्हसोबा महाराजांच्या पुढे जागरण गोंधळ हजेरीचा कार्यक्रम झाला। यावेळी श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील गोंधळी मंडळी हजेरीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले। 6 डिसेंबर शनिवारी दुपारी 4 ते 6 दरम्यान जंगी कुस्त्या पार पडल्या आणि यात्रेची सांगता झाली। यावेळी साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड केसापूर संचालक सचिव दादासाहेब मेहत्रे यांचा कमिटीचे अध्यक्ष विलास नामदेव रणदिवे, केसापूरचे माजी सरपंच दीपक पवार यांनी यात्रेविषयी अधिक माहिती दिली। यावेळी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष विनोद देवराम पवार, खजिनदार बापूसाहेब बनसोडे, माजी सरपंच गोकुळ टाकसाळ उपस्थित होते। तंटामुक्तीचे अध्यक्ष जगन्नाथ हिंगे, पोलीस पाटील विशाल पवार इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः सालाबादाप्रमाणे आज म्हसोबा महाराज हे केसापूरचं ग्रामदैवत असून त्याची यात्रा भरत आहे। तशी वर्षातून यात्रा ह्या म्हसोबा महाराजाची 2 वेळाला भरते, एक आषाढ महिन्यामध्ये भरते आणि एक मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरते। या देवाचं महत्त्व असं आहे, पूर्वी देव आणि दानव जे मानवाला तकलीफ देत होते म्हणून देवाने या दानवांचा नाश केला आणि या संपूर्ण दानवाचा नाश केल्यानंतर त्याच्यामध्ये महिषासुरसुद्धा होता आणि महिषासुराचा सुद्धा देवानं या ठिकाणी बंदोबस्त केला। परंतु महिषासूर हा एक देव राक्षसगणातला देव आहे आणि या देवानं त्या देवगणातल्या देवांना विनंती केली की देवा, मी या भूतलावर आलो, मी राक्षसगणातला जरी देव असलो तरी मी मानवाचं रक्षण करतो, दुर्जनांचा नाश करणं आणि भक्तांचं रक्षण करणं हाच माझा उद्देश आहे। तुमच्याकडून माझा वध झालेला आहे, परंतु मी तुम्हाला अशी एक याचना करतो की मला तुम्ही परत शाप द्यावा आणि वरदान द्यावं की मला या देवरूपामध्ये घ्यावं, माझी अशी इच्छा आहे आणि मी या दानवांचा नाश करीन, दुर्जनांचा नाश करीन आणि भक्ताचं रक्षण करीन। देवा, तुम्ही गावात राहा, तुम्ही मंदिरामध्ये राहा, तुमचा उत्सव होऊ द्या, मी गावाच्या बाहेर राहील, मंदिरामध्ये नाही राहणार, मला मंदिरसुद्धा नको आहे, फक्त मी या भक्तगणांचं रक्षण करीन। अशा पद्धतीने या राक्षसगणाच्या देवाची म्हसोबा महाराजाची आख्यायिका आहे आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे, ही यात्रा प्रथमतः लोणी गावामध्ये भरती आणि तो लोणी गावाचाच म्हसोबा हा फिरत येऊन पाथऱ्यामध्ये आला आणि पाथऱ्यामधून तो इथं केसापूरमध्ये आला। या केसापूरमध्ये या मेत्रे घराण्यामध्ये 3 भाऊ होते, एक सका बाबा, भुवानी बाबा आणि भुंजी बाबा। या 3 भावांनी विचार केला आणि गावामध्ये एक दवंडी पिटवली, सगळा गाव गोळा केला आणि आपल्या गावामध्ये म्हसोबाचं ठाणं आहे, त्याला आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे। वर्षातून 2 वेळाला त्याचा नैवेद्य द्यायचा आहे। आषाढ महिन्यामध्ये संपूर्ण गावाला विनंती केली आणि गावानेही सगळी विनंतीला मान दिला आणि या म्हसोबा महाराजाच्या चरणी संपूर्ण गाव लीन झालं। आषाढ महिन्यामध्ये फक्त एक चतकोर भाकरीचा तुकडा आणि एक अंड एवढाच नैवेद्य गावानं द्यावा आणि त्या भक्ताने तो नैवेद्य घेऊन त्याला अर्पण करावा, अशी आख्यायिका या ठिकाणी येते। म्हणून आषाढ महिन्यामध्ये संपूर्ण गाव एका ठिकाणी येतं, एक नारळ आणि चतकोर भाकरीचा तुकडा या देवाला समर्पित केला जातो। त्यानंतर आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये गावामध्ये यात्रा भरती, ह्या यात्रेमध्ये गोड नैवेद्य देवाला दिला जातो आणि म्हसोबा महाराज गावामध्ये येऊन सगळ्या देवस्थान जेवढे गावातले देवस्थान असेल या सगळ्या देवांना भेटण्याचं काम तो म्हसोबा महाराज करतो आणि भक्तगण त्याची मोठ्या भक्तिभावाने यात्रा साजरी करते। त्या पद्धतीनं आज या गावामध्ये या म्हसोबा महाराजाची यात्रा साजरी होत असताना संपूर्ण गाव एका ठिकाणी येतो आणि मोठ्या भक्तिभावानं त्या यात्रेला आपण स्वतःहून वाहून घेतो आणि यात्रा साजरी करतो। सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो। आज मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी 2025 साली म्हसोबा महाराजांचा यात्रा उत्सव आम्ही दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करतो। त्यामध्ये आज सकाळी आम्ही विधिवत
पूजा वगैरे करून सर्व देवदेवतांची पूजा केली आणि यात्रेला या ठिकाणी प्रारंभ केला. यानंतर आज सायंकाळी 6 वाजता भव्य अशी छबिना मिरवणूक असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानंतर रात्री 9 ते 12 आळंदी येथील गोविंद महाराज गायकवाड यांचं समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम जेणेकरून गावामध्ये समाजाचं प्रबोधन व्हावं, अतिशय उत्कृष्ट प्रकारचा असा महिला भगिनींना व सर्वांना पाहण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व स्तरातून आलेले मान्यवर, सर्व भक्तगण यांचं आमच्या कमिटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागतही करणार आहोत. तसंच उद्या सकाळी शनिवारी 5 तारखेला सकाळीच हाजऱ्यांचा कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा होऊन यात्रेचा आम्ही समारोप करणार आहोत. आमच्या केसापूर गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त आज आणि उद्या शुक्रवार शनिवार 2 दिवस कार्यक्रम ठेवले आहे. त्या कार्यक्रमाला सर्व गावातील भाविक महिला एकत्र येऊन आनंद साजरा करतात. आमच्या गावचं ग्रामदैवत आहे म्हसोबा महाराजची चमत्कार आहे. सर्व लोक गटतट बाजूला ठेवून एका दिलाने यात्रेमध्ये सहभागी होतात आणि सर्व वर्गण देऊन यात्रा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. मागे असेच 2012, 13, 15पर्यंत या म्हसोबा महाराज पुढं खाली महिलांना, वृद्ध माणसांना दर्शन करण्यासाठी सोय नव्हती, वरूनच दर्शन केलं जायचं. तर गावातील सर्व नेतेगण एकत्र येऊन सर्व गावातील मुलं सर्वांना बोलवून, सर्व गावातील ट्रॅक्टर बोलवून सर्वांनी नदीमधील दगड वगैरे वाहून सर्वांच्या सहकार्याने इथं म्हसोबा महाराजकडे जाण्यासाठी पायऱ्या वगैरे केले. त्यामुळं सर्वांना खाली दर्शनाला जाता येतं. सर्वांचं सहकार्य लाभले आणि म्हसोबा महाराजची आख्ये ते आपल्या सरपंचांनी सांगितलेलीच आहे. तर सर्वांना म्हसोबा महाराज प्रसन्न आहे. आषाढमध्ये निवद दाखवले जातात, आतासुद्धा गोड निवद दाखवले जातात. यात्रेसाठी सर्वांनी सहकार्य करावं, यात्रा व्यवस्थित पार पाडावी अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करीत आहे. कसा दिसतोय आमचा जोडा, कसा दिसतोय माझा परश्या. कशी उभं राहिले बघा तुम्ही, काय झेडपीला निवडून. पण तुम्ही म्हणाल पोरी, ए पोरी तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल का जुनं पकडलंस. पण बरं का आमचा यांचा स्वभाव फार गोड आहे बरं का. पाहायचं तुम्हाला खाली बसू, उठा, पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसव खाली, उठा, पाहिलं किती गोड स्वभाव आहे बरं का. महिला मंडळ, नवरा असा पाहिजे पहा, नवरा असाच पाहिजे. हे बोला बस खाली, बस पटकन बस, बस दिदी बस खाली. त्याच्यामुळे म्हणलो जागेवर पुढे बस, बस. उठू नका, मागं जाऊ नका, मागच्या आता पुढे येऊ नका, बस झालं पुढे यायचं नाही पुढे बरं का. महिला मंडळ, नवरा असा पाहिजे बरं का, नवरा असाच पाहिजे. बस म्हणलं की बसलं पाहिजे, उठ म्हणलं की उठलं पाहिजे, आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटला पाहिजे. हा यांचा स्वभाव मला फार आवडला. पण काय सांगू तुम्हाला, काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल लय कडून निघालं. आणखीन बघतो कसं बघा, मुडकच घर अन पडकच छप्पर. तुम्ही मनाला आलेल्या लग्न नवऱ्याचं कारण सांगा, ह्याला नेमकं झालं तरी काय. पण मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मूर्तीनं साधं घर तरी बांधलंय का. बघतोय कसं बघा, मोडकच घर अन पडकच छप्पर. बरं मी म्हणते असं ते मोडकं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर नको का.
घरामध्ये देवाला देवघर पाहिजे की नाही? कारण किती मोठं घर असू द्या, त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. किती मोठा बंगला असू द्या किंवा किती मोठा वाडा असू द्या, त्या वाड्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर वाड्याला शोभा नाही. तसं दादांनो, किती मोठं गाव असू द्या, त्या गावामध्ये जर एखादं मसोबाचं मंदिर नसेल तर गावाला शोभा आहे का मावशी? सांगा मला. नाही. म्हणून म्हणते मोडकचं घर, पडकचं छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. मग तू कसं बघा, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, आम्ही दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई, दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई, हा दादला, हा दादला आणि हा नवरा, हा नवरा आणि हो ठोंब्या. तू कसा बघा, तुम्ही म्हणाल नुसते घरासाठी नवरा सोडतात का? पण मावशी नुसते घरासाठी नवरा सोडायला मी काय रिकामी हवे? मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही चांगली साडी? पण काय सांगायचं, व लग्न झाल्यापासून बघते मोडताना साडी तरी घेतली का? आणखी बघतोय कसा बघा, लग्न झाल्यापासून बघतेस कधी साडी घेतलेली आठवत नाही. पण तुम्ही म्हणाल आताच 5 साड्या बदलल्यास की? खोटं बोलतेस का? पण या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या दिल्या बरं का. त्या 5च्या 5 साड्या आमच्या सरपंचीन ताई मैत्रीताईंनी मला भेट दिल्या बरं का. मला म्हटलं, ताई म्हटले आमच्या गावाला नवीन येतेस, मग जुनी साडी का घालतेस मला? म्हणून आमच्या मैत्रीताईंनी 5च्या 5 साड्या भेट दिल्या. म्हणून तरी कशी बसी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घराचं गावनवरच बसत होते. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. पण रोज आंघोळीची गोळी घेते. मग काय करू, फाटकचं लुगडं आणि तुटकीचं चोळी तिला शिवून वापरीन म्हणलं बरं का. पण तिला शिवायला साधा दोरा की हो नाही म्हणते मावशी. नसू ते चांगलं घर राहायला काय हरकत नाही, पण कमीत कमी घरामध्ये खायला पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का ना घरामध्ये. पण बघा ना, फुकटच्या सप्त्यातल्या यात्रेतल्या पंक्ती गाऊन कसा बोकेसारखं फुगला. बघतो कसं बघा. अहो मला नुसते जोंधळ्याची भाकर, आंबड्याची भाजीवर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो, पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली बघा ना का. तर खायलाच का नाही, जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार की हो नाही, सुरतेचे मोती गोड धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही. मोडक असा पलंग तुटकी शेनेवर, वरण रंबी छान नाही. मला सांगा महिला मंडळ, सर्वात जास्त बायकांना का आवडतं? सर्वात जास्त महिलांना का आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायचा विषय सोडा बघा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतं का ना मावशी? खरंच सांगा बरं. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून मग ते मोडद्यानं साधा फुटका म्हणे तर गळ्यात बांधलाय का? आणखीन बघतोय कसं बघा. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं, कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा की वाटत नाही. पण तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते, यांना इथं सोड चिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. नको नको जाऊ दे, एवढा लांब कशाला, तुम्ही एवढा खर्च केला, इथंच पाऊस पडते बघा. राहुरीला पडला पाऊस, केसापूरला आला सडाका. राहुरीला पडला पाऊस, केसापूरला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्याईचा तडाका. आणखी एक घेतीये. काय म्हटले? आणखीन एक घ्या. आणखीन एक घेऊ. मग तुमच्या जवळचे दिसते नाही, कलर ओळखलं तुमची भावकी दिसते. ओळखीची आहे का? बसा करू, लांब जाऊ नका, मला करमत नाही. पहाटेच्या पारी, शेवटचं नव्हे का, पहाटेच्या पारी कोंबडा कुकत, पहाटेच्या पारी कोंबडा कुकत, आणि जे आमचा भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र फुकत. पहा भुगलं की नाही. एका जनार्दनी समरस झाले तो.
कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन? कसा बसला बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. सीट बेल्ट आवड चांगला. बर का मावशा हो, हा माझा नंबर 1चा पिंटे बर का, पहिलं लॉकडाऊन मधलं. पिंट्या, ए पिंट्या, हे बाबा आपला पप्पा. ए आपला पप्पा, पप्पाला मस्तपैकी टाटा कर मला. टाटा कर पप्पाला. असं पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी द्या सर. सगळं ऐकतोय, मुर्दा बापाव गेलाय. पिंट्या लईच बरं वाटत असं नाही. असे उतारत माहित अशी कवळी मम्मी सापडली. आपले विलास मामांना टाटाकर बाबा, अध्यक्ष टाटाकर मामांना. बघा विलास सर किती महिन्यात असेल? 4 महिन्याचा. आणखी दुधाची दात सुद्धा आली नाहीत बघा. पिंट्या वर्ष पिंट्या, हे बाळा हे बघ, मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. मोठ्याचा चार्जर उतरत नाही. पिंट्या, ए पिंट्या, कोण्या गिरणीचं पीठ खातो कोण वाटतो? मुलखाचा जरी लागतो. इथं गिरणी का? मला वाटलं रामदेव बाबाचा आटा खातो का काय? इथं गिरणी. 4 वर्ष इंग्लिश मिडियमला टाकला होता, त्याच्यामुळे एवढा चांगला बोलतोय. तू चुन्याची डबल टोचली. पिंट्या हो, कसा दिसतोय माझा गुलाबजामुन? कसा बसला बघा ना, जणू काही छोट्या हातीत बसलाय. पिंट्या, ए पिंट्या, कुठे गेलता? कर तर चांगलं जागव आहे की. ए कुठे गेलता? कुठे गेलता? तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कसला येत होता. अरे अशी कामं सकाळी सकाळी आठवून घ्यायची असतील म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय. काय सांगायचं बरं का मावशी, पोरग फार गुणाचं पण माझ्याकडे बघून थोडस घाबरलंय. पोरग माझ्याकडे बघता विचार करताय, म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती. ए दिसती का नाही? पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. बरं हे ठीक आहे. तुम्हाला लागलं मुतला नाही ना? काय करून साठी आज डायटिंग करून आली. वर सर काय सांगायचं मावशी, पोरग फार गुणाचं. पण कोणाची बाळाला दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक, सकाळपासून पोरग रडायचं थांब नाही गेलं. ए नाही, काय झालं? ए नाही, ए काय झालं? काय झालं? काय झालं माझ्या सोन्याला? काय झालं माझ्या नाना स्पॉटला? ए वर्ष, ए नाही, काय झालं? हाडे काय झालं? पप्पानं मारलं? पप्पानं मारलं होय मग? पप्पाची एवढी हिंमत? समजविते मागिल ते खाया देवी, कोणी जगते हलविते पाळणा, रडता राहिना बाळ माझं रडता राहिना.
राहिला बाळ माझं रडता राहिला मोठं ना सिंगल फेज लाईट फुल टीस कम पडते म्हणून धड सोड करते नाडा परी करीतो शंभर रडतो हा सुंदर सुंदर नेत्रातून वाहती गुंड याचा डोळा लागेना रडता राहिना बाळ माझं रडता राहिना बाळ माझं रडता राहिना पोराचं काका आला बघा रडता राहिना बळ माझं रडता राहिना बळ माझं रडता रविवारी केवढी सुट्टी टाकते तसे लई इमानदारीच बघा पण काय सांगायचं जिचा नवरा दारुडे असतो ना तिला विचारा हे जीवन किती दुःखाचं असतं जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचारा हे जीवन किती दुःखाचं असतं म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमी तरुणांना सांगत असतो बाबा कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका व्यसनानं किती बरबाद होती माहिती का माणसाची व्यसनानं बरबादी होती आयुष्याची शरीराची कुटुंबाची बरबादी होती दादांनो आणि संपत्तीची सुद्धा बरबादी होती म्हणून व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका सिगरेट ओढू नका आणि दारू तर अजिबात पिऊ नका का माहितीये कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं का खरंच चांगलं उद्या सकाळी घेऊन बघा दारू पिण्यापेक्षा विष चांगलं का माहिती कारण दारू पिण्यानं संसाराची नासाडी होती क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है जहर खाने वाला अकेला मरता है लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है पूरे परिवार को बर्बाद कर देता है मुन्ना दारू पियो नका कारण दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है म्हणून बघा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका ए बाळा तू ए बाळा तुम्ही वेगवेगळ्या पक्षीचे का आता या वागताल चहा कोण आणायचा आई चहा नसला तर वडापाव पण चालू वडापाव नाही का ए वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतो आई माझा एक कोड होता गाड्या काय म्हटला माझा एक कोड होता अरे जर का तुझा घोडा असेल हा जर का तुझा घोडा असेल हा तिकडं राहुरीला नेऊन सोड आई गोड गेलो कोड होता कोड हे लवकर लवकर विचार देवाचं नवीन वारं आहे बर एकदा का देवाचं वारं गेलं हा परत देवाला वारं आणण्यासाठी 7-8 फॅन लावावे लागतात आई माझं कोण असं होतं कसं होतं आई माझं कोण असं होतं ए कसं होतं आई बोल आई बोल बघता सावंत शिष्टी मला दादाची दारू कधी सुटत बघता हा कशाला बिचारायच्या मुळा उठलाय पण काळजी करू नको सिस्टीम वाला दादाची दारू सुट कवा हे साऊंड सिस्टीम वाला दादाची दारू सुट कवा पण जेव्हा त्याचा लिव्हर फुटल कायमची सुटेल बोल आई हा. माझा आणखीन एक कोड होतं काय म्हटलं बघता आणखीन एक कोड जरा सोपं सोपं विचार की बर आणि आपल्यातले आपल्यालाच विचार कारण इथं बसलेली माणसं मला मावशी माझा नवर दिवस पळून गेला इकडे हला असं मला समजलं
एक 4-5 हाका मारून पाहते, एक नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, ऋतिक, चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपामध्ये जायचं. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला 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 लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया. लग्न करता खास या ठिकाणी वराड जमलेलं आहे. कोणाला स्वतः आमंत्रण दिलं नव्हतं, पण सगळे या ठिकाणी लग्नाला जमले. धन्यवाद सर्वांना. पण नवरदेवाकडून कोण आलंय, नवरीकडून कोण आलंय कळायला मार्ग नाही कडे. सगळं मिक्स वराड झाले बरं का. नवरदेवाकडून कोण कोण आलंय हात वर करा. 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे का हो, तुम्ही काय पाकिस्तान आले का काय? 4-5 माणसं कशी आणले. आता नवरीकडचा वर हात वर करा. पहा ज्याला म्हणायचं लाडक्या बहिणी, त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात का काय, पण असं काही नाही बघा. लग्न म्हटल्याच्या नंतर एक आनंदाचा माहोल असतो आणि या आनंदाच्या माहोलमध्ये त्या माणसापैकीच मामा राहिला. मामा सध्या अमेरिकेला असतात. काय करतात? हो ना मामा, हा अमेरिकेला. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय खूप म्हणजे खूप मोठा. हो ना मामा, तुम्ही फक्त हो म्हणत चला, मी बाकीचं मी सांभाळते. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. मामाकडे तिकडं चपला सांधलं असत. आणि हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा राहायला सध्या दुबईला असतात. काय करतात? तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका. हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. नवरदेवापेक्षा मामा जास्त खुश आहेत. काय मिळेल. चला मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामाकडे नाही तिकडं केसाव फुगे विकायला असत. पण दोन्ही मामा लग्न करता उपस्थित झाले. मामांनी लग्न करता विमान बुक केलं होतं बरं का. पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकुळीत पर्यंत आले. दोन्ही मामासाठी एका सर्वांनी जोरदार टाळ्या होत्या. आता मामा मागे जावा तुम्ही. आता या ठिकाणी मुख्य परिचय करून द्यायचं राहिला. नवरदेव इकडं मरा. नवरदेव चांगला रंगात. खरं सांग, जुनी आठवण झाली का नाही? चला मिस्टरांचा परिचय करून द्यायचं बरं का. मावशी हे माझे होणारे मिस्टर बरं का. राहायला सध्या साऊथ आफ्रिकेला असतं. काय करतात तिकडं? तिकडच्या कलरचा यांच्यावर जास्त प्रभाव आहे. आमचे हे का नाही साऊथ आफ्रिकेला असतात. काय करतात? आमच्या ह्यांचा तिकडं खूप मोठा जॉब आहे. काय? खूप मोठ्या जॉबला आहेत आमच्या तिकडे. आमच्या हे नाही तिकडं म्हशी सांभाळायला असते. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे. बघा आहे का ना स्वतःच्या पायावर उभा. कारण असे कर्तृत्ववान आज मुलं पाहायला सापडत नाही मावशी. आणि त्यापेक्षा विशेष म्हणजे काय माहितीये का, आमचे हे निर्व्यसनी आहेत. आमच्या यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. तुम्ही जास्त मान हलू नका, बाकीचा डाऊट येते. कारण आज 70-80% पोराला व्यसन आहे बरं का. निर्व्यसनी मुलं भेटायला सुद्धा खूप नशीब लागतं. काय झालं माहिती का तिकडे मावशी, मी नेहमी सांगत असतो बरं का, मुलींना आणि मुलीच्या आई वडिलांना
आपल्या मुलीसाठी वर शोधत असताना, आयुष्याचा जोडीदार शोधत असताना पोराची प्रॉपर्टी कमी पाहिली तरी चालेल, परंतु पोरग मात्र निर्व्यसनी पाहिलं पाहिजे. काळाची गरज बदलणं, कारण 100 एकर जमिनी पोरग दारू पिते, काय उपयोग असं. पोरग सरकारी नोकरीला आहे पण घरी येताना नीट येत नाही, टाकल्याशिवाय येत नाही, कामाचं काही नाही झालं म्हणून निर्व्यसनी आहेत आमची हे. चला यानंतर मुख्य परिचय करून द्यायचा बोलता बोलता. पिंट्या, ए पिंट्या इकडे बघा, या ये सोड इकडे, इकडे बाळा इकडे, ओळख करून द्यायची. पिंट्या, तुला पप्पाची ओळख करून देते बघा. पिंट्या, ए बाळा, हे बघ, आजपासून हा तुझा पप्पा. मान पप्पा, पप्पा. बाळा, मस्त पैकी पप्पाला एक पप्पी दे. आणि बर का हो, हे आपलं कॅलेंडर बर का 1947 मधले. पहिल्यांदा देश स्वातंत्र्य झाला, नंतर हा स्वातंत्र्य झाला. पण माझ्या लेकराचं नशीब बघा, नशीब. माझ्या लेकराचं भाग्य बघा, भाग्य. आईच्या लग्नामध्ये उभे. पिंट्या खुश झाला. पिंट्या सेकंड हँड पप्पा पुन्हा असू द्याचा काय करणार. चला लग्नाला सुरुवात करायची आहे. अक्षता आल्या का इकडे पाठीमागे? अक्षता नसले आले तर कोणी चपलन दगड फेकून मारू नका. चला लग्नाला सुरुवात करायची आहे. दोघ जण या अंतर पडधायला. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. स्वामी गणनायक गजमुख मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव गेलं बरं का. त्यानंतर मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी नाव घेते. पोराव दाजी किती खुश आहेत बघितलं. दाजीला वाटलं बरं झालं आताच्या पोराचं एक होईना, माझं ह्यावाही दुसरं चालू आहे. पहिलं झालं ना, झाले म्हणजे हे दुसरं आहे. काय बोलता, दुसरं आहे. माझं तिसरं आहे. याला म्हणायचं जसल्यास तसलं आणि कोणीच नाही फसलं. नाव घेत आहे का? देवळीत देवळी, देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी, देवळीत होती खिसणी. होय हो, तुमचं नाव काय? काय नाव? काय नाव आहे? यमक जुळला यमक, कारण माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव सूर्य.
काय योगा योगा आला. भीमसेन डोके 101 रुपयाचं लग्न करता आहे. एकदा जोरदार काय हो द्या. काय म्हणलं हो, माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव सुरेशच होतं. तुम्हाला म्हणलं तुम्ही जास्त आनंदी होऊ नका, मला फक्त लग्नाचा नाव दे, नांदायचं अजिबात नाद नाही. बरं किती आहे का. देवळीत होती खिसणी, देवळीत होती खिसणी. आमचे सुरेशराव गेले संडासला, डुकरांना दिली डुसणी. सासू बसली आईस पैस, माधुरी माझी गवळेची म्हैस. सरपंच आमचे दादासाहेब मेत्रे साहेब यांनी 200 रुपयाचे ठिकाण लग्न करता आहेर केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून. मला म्हटले नवरदेवापेक्षा चांगलं नाव घेतलं पाहिजे. काय म्हटले मला गवळ्याची म्हैस. कुठे गेले आमचे मामा तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे, नवरदेव गरीब आहे म्हणले. इतका गरीब. मला म्हैस म्हणतात म्हैस. ते खरं सांगा, इथं आलेलं कोणी माझ्या आईसारखं ताईसारखं खरं सांगा, म्हशीसारखे दिसते का मी? म्हशीसारखे दिसते? कोण म्हणलं हो का रे चेटी, तुझ्या रानात काय चरला आणते रे, कशाला हो म्हणतोय. आता यांच्यापेक्षा भाषेतलं नव्हे का. आला रुकवत होता जिलेबीचा वेडा. आला रुकवत होता जिलेबीचा वेडा. मी गवळ्याची म्हैस, तर आमची सुरेशराव पखालीचा रेडा. आता फिटून फट झालं बरं का. आता मस्तपैकी देवाचं नाव घेते. नवरदेव फेकून मारून बघ, डेंजर पडले. त्याच्या अंगावर कशाला एकूण मकाच्या अंगावर पडू नका बाळांनो तुम्ही. बाकीचे डिस्टर्ब होते ना मला. तुम्ही शाळा जातो ना. हां, लग्न सोहळा संपन्न झालं, नाव घेण्याचा कार्यक्रम झालेला आहे. शेवटचं नाव घेते, चांगलं नाव घेते का. आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिलीनाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात मस्त ज्ञानोबरायचा घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पहिली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पहिला गोपाळपुरा, गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास दिवाळी आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेली महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जपायचे पाळे, जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण बरं का, केरभरी ओ खेळभरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या सुरेशरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आता कसं वाटलं. हळदोली वाटून वाटीला पाटा. अध्यक्ष विलास साहेब रंधवे यांच्याकडून 101 रुपयाचं लग्न करता आहेर आलेलं. धन्यवाद. जोरदार टाळ्या हो द्या. हळदोली वाटून वाटीला पाटा. नाचा नवरा हळदोली उठा. चला हो लग्नाला माझ्या, 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 चला 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 लग्नाला माझ्या, चला हो 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 लग्नाला माझ्या. नाव काय म्हणजे सुरेश आडनाव? हा, गुलदगड. इथं जोरदार व्यवहार. सुरेश गुलदगड यांच्यासाठी इथं बसा आता खाली. लग्न सोहळा संपन्न झाला.
त्यानंतर आता नवरी मुलगी सासरी नांदायला जात असते. फार रडते नवरी. आई वडिलाला आईच्या गळ्याला पडते. तिला तिचं रडणं बघून तुमच्या डोळ्यात पाणी येतं का मावशी? खरं सांग, लेक कोणाची नांदायला जाऊ दे, तुम्ही रडता का नाही? खरं सांग. आता मी नांदायला चालली. तुम्हाला सांगते, मला वाटायला होत असताना एक न सुद्धा रडायचं नाही. तर मला माझी शपथ एक न सुद्धा रडायचं का माहिती? कारण तुम्ही रडला की मला हसू येतं या म्हणून रडायचं. दादा नवरी रडायची बरं का विलास सर, पण पूर्वीच्या काळात ती नवरी रडायची बरं. अलीकडं नवरी रडणं बंद झाली. आता नवरी रडत नाही रडत नवरी. काय झालं माहित नाही पोरीला. जवळजवळ 99%, 99, 100% नवरी रडणं बंद झालं बरं का. आता बँडवाला रडतो पण नवरी रडत नाही. बँडवाल्याच्या डोळ्यात पाणी येतं पण नवरीच्या डोळ्यात ठिपका सुद्धा नाही. का झालं असं जोडून? कुठं माया कमी पडली का? कुठं प्रेम पडलं काय वडिलाचं? नाही, आई वडिलाची माया कमी नाही पडली. काय झालं अलीकडं लव्ह मॅरेज झालं बरं का. लव्ह मॅरेज झालं. आता पोरगी पळून जाते, त्या पोरीसाठी आई वडिलावर रडण्याची वेळ येते. दादा इतका काळ बदलला, जमाना बदलला, पण इतकं बदलला नव्हता पाहिजे. कारण जे आहे ना 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वागवलं, ज्या बापानं तुला लहानाचं मोठं केलं, शिक्षण पूर्ण केलं, शिक्षणासाठी अतोनात बापानं कष्ट घेतले, त्या बापाचे कष्ट आणि त्या आईचे उपकार त्या पोरीने एका झटक्यात विसरून पोरगी कोणाचा तरी हात धरून निघून जाते. काय जमाना आला दादा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, विशेष करून पोरींना सांगत असतो, शिक्षण शिका, शाळेत जा, कॉलेजमध्ये जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बापानं तुम्हाला विश्वासानं शाळेत पाठवले ना, बस तोच विश्वास घेऊन घरी परत यायचं. कारण आपला बाप आहे ना जीवनामध्ये सगळं संकट, सगळे दुःख सहन करू शकतो, पण तो पूर्ण तोडलेला विश्वास कोणताच बाप सहन करू शकत नाही. त्यामुळं आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाचं नाव नाही मोठं झालं तरी चालेल, परंतु आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली जाता कामा नये. आजच्या मुलीनं एवढा आदर्श घेतला पाहिजे, बापासाठी एवढं केलं पाहिजे. कारण पोरीच्या शिक्षणासाठी बाप दादून भर दिवाळीमध्ये त्यानं जुने कपडे वापरले. आपल्या आईनं सांगितलं, आपल्या आईनं सांगावं का, सणासुदीचे दिवस आहेत, तुम्हाला नवा ड्रेस घ्या, लेकरांना तुम्ही एवढे नवे कपडे घेतले, तुम्हाला घ्या की एखादा ड्रेस. बापानं सांगायचं नको का माझ्या ताईडीचं शिक्षण चालू आहे, नको माझ्या पोरांचं शिक्षण चालू आहे, मी जुन्या कपड्याशी राहतो. पण दादून बापानं फाटका बूट, फाटकी चप्पल वापरली, अंगावरती फाटके कपडे वापरले, पण पोरांना पोरींना बापानं नवा ड्रेस घेतला. परंतु आजकालचे लेकरं हे सगळ्या बापाचे उपकार विसरले. दादून काय असतं, बाप एका शब्दामध्ये सांगेल, बापासारखं प्रेम या जगामध्ये मुलीवर कोणी करू शकत नाही करू शकत. आजची मुलगी म्हणते, आज कितीतरी खटले चालू आहेत, आज कोर्टामध्ये जावा, कोर्टामध्ये खटले चालू आहेत. कित्येक मुलीनं बापावर केस टाकल्यात का, की माझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून धोका आहे. कुठं गेलो आपण विचार करा, कोणत्या पात्रतेला गेलो आपण. म्हणून गोष्ट लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर आपल्यावर सर्वात जास्त बाप आणि आई प्रेम करत असते. मी तर नेहमी सांगत असतो, मुलीवर आईपेक्षाही बाप जास्त प्रेम करतो. काय माहिती? कारण बापाचा काळीज म्हणजे मुलगी असते. हे पाहायला सापडतं कधी माहिती का, त्या बापाची लेक सासरी नंदाला चालली त्याचं प्रेम दिसतं. जीवनामध्ये बाप फारदा रडत नाही. जीवनामध्ये बाप 1-2 वेळाच रडतो बरं का. एक त्याची आई मेल्याच्या नंतर, आणि दुसरं म्हणजे त्याची लेक सासरी नंदाला चालल्याच्या नंतर. बस बाप सहसा रडताना पाहायला सापडत नाही. का बरं? बापाला माया नाही आहे. आई रडताना आपल्याला दिसते. लोक म्हणतात आमची आई फार मायाळू आहे, आमच्या पायामध्ये साधा काटा जरी रुतला तरी सुद्धा आमच्या आईच्या डोळ्याला पाणी येतं. पण बापाच्या डोळ्यात मी कधी पाणी पाहिलं नाही. बाप निष्ठुर आहे, बाप तापट आहे, बाप रागीट आहे. आमच्या बापाला माया नाही. पण दादा गोष्ट लक्षात ठेवा, बापाचं जर हृदय कळायचं असेल तर त्यासाठी बापच व्हावं लागतं. आई मेल्याशिवाय आईची किंमत जगाला कळत नाही, तसं बाप झाल्याशिवाय बापाची किंमत या जगाला कळू शकत नाही. दादा काय असतो बाप? बापाला सारखं सारखं रडता येत नाही, कारण तो गडी असतो ना. शिल्लक कारणानं जर बाप रडला तर गावातील लोक म्हणतात, अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि खुशाल बाईसारखा रडतोय, अरे हातात बांगड्या भर. म्हणून महिला मंडळ आपल्या बापाला रडता येत नाही. नारळ असतं, नारळ वरून दिसायला टणक असतं, कठीण असतं, पण ते फोडल्याच्या नंतर आत गोड पाणी असतं. ते गोड पाणी म्हणजे तुमचा आमचा बाप आहे. बापाची घराला शोभा नाही,
बापाशिवाय जीवनाला शोभा नाही दादांनो. हो, बाप हा आपल्या जीवनाचा अलंकार आहे दादांनो. बाप गेला की समजायचं महिला मंडळ, आपली आई गेली, आपला बाप गेला की समजायचं आपलं माहेर संपलं. पुन्हा माहेराला आपल्याला जागा नाही दादांनो. म्हणून एवढं बापाचा नाही चालत उपकार असतात. लेक नांदायला चालली की बापाच्या डोळ्याला पाणी येतं. बाप मंडपाला कवटाळ रडतो. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला भोले. लेक वडाची पारंबी, लेक म्हणजे घराची मर्यादा असते. लेक म्हणजे बापाचं काळीज असते. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. असो सासर माहेर पांग बापाची फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले. सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला. किती मोठ्या घरची लेख असू द्या, नांदायला जावं लागतं ते. आणि ज्यावेळी ते लेख सासरी नांदायला जाते त्यावेळी त्या आईवडिलांची होणार जी अवस्था आहे ती 4 ओळीतून म्हणतो. सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला, आई बापाची लाडाची लेक निघाली नांदायला. हे आई बापाची लाडाची लेक चालली नांदायला. आई बापाची लाडाची लेक निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेक निघाली नांदायला. एखाद्या गायीपासून वासराची ताटातूट करावी. वासरासाठी गायीनं जसं हंबरावं तसं त्या लेकीसाठी आईनं रडावं. एखाद्या पाण्यातून माशाला उचलावं आणि जमिनीवरती सोडावं. पाण्यासाठी माशाचा प्राण जसा कासावीस होतो तसा त्या लेकीसाठी बापाचा जीव कासावीस होऊ लागतो. बाबा आजपर्यंत बापानं लेकीला एक क्षणभरी नजरेचा आढळ दिला नाही. शाळेतून येताना 5-10 मिनिटं उशीर झाला तर बापानं गाडी काढावी आणि संपूर्ण गावात फिरावं. पण आज ती कायमची लेक सासरी नांदलच. डोळ्यात दाटते माया फार असं गळती भुईवर. हे आईचा दाटोनी आला उर लेक चालली दूर दूर. लेक चालली दूर. हे सुख दुःखाच्या डावरती, सुख दुःखाच्या डावरती पाणी शेंदाईला. आई बापाची लाडाची लेक निघाली नांदायला. ही आई बापाची लाडाची लेक, आई बापाची लाडाची लेक निघाली नांदायला. आई बापाची लाडाची लेक निघाली नांदायला. रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. आई बापाचं प्रेम असतं. पण जीवनामध्ये आई बाप फार महत्वाचे असतात. म्हणून आई वडिलांचा आदर करायला शिका. आई वडिलांचा शब्द पाळायला शिका. आई बापावर प्रेम करायला शिका दादांनो. हा म्हणून जसं आई वडील महत्वाचे दादांनो तशी जीवनामध्ये मुलगी सुद्धा फार महत्वाची. एक तरी मुलगी आपल्या पोटाला असली पाहिजे बरं का महिला मंडळ. कारण मुलीशिवाय आनंद जीवनामध्ये आनंद नाही.
काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ आहे, काही द्रव्यदान श्रेष्ठ म्हणतात, काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ आहे. पण मी नेहमी असं सांगत असतो, या जगामध्ये फक्त एकच दान श्रेष्ठ आहे आणि ते म्हणजे कन्यादान. म्हणून एक कन्यादान हजारो लाखो यज्ञ केल्याचं पुण्य आईच्या बापाच्या पदार्थ पडतं. म्हणून मुलगी जन्माला येऊ द्या, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, देश वाचवा. त्या ठिकाणी यानंतर शेज मंडपी दोघे ती दोघे एका जनार्दनी नाचत ती भोगे. यानंतर एक सुंदरशी या ठिकाणी गवळण होईल आणि त्यानंतर हा जनजागृती भारुडाचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील. आतापर्यंत जशी कार्यक्रमाला साथ दिली तशी शेवटपर्यंत साथ पाहिजे बरं का. पुरुष मंडळ एकनं सुद्धा घरी उठून जायचं नाही बरं का. यातलं एक बी जर कमी झालं बरं का, मला लगेच समजते CCTV कॅमेरा आहे. यातलं एक पण कमी झालं समजायचं त्याच्या दारात आणखी सारी धनिग मैना काळी पोत हे काळी पोतगी मण्याला आयुष्य मागते धन्याला. ही काळी पोतगी मण्याला आयुष्य मागते धन्याला. यशोदा शोभाय तुझ्या बबीला सोन्याचा जोबा. हे गगना मिनाय तुझ्या लिखीला केसाच्या पिनागे. अगं आगली भर गोंधळ बाळाला जायचं काजळ घे. आणि केसारी आणि महिना काळी पोट मणी अनादि सिद्ध नवल झाले. प्रेमाचे कुंकू भाडे लाविले, सद्भक्ती बोराटी हाती धरिले आणि सानंद गुरुगुला घेऊन शकून सांगाले. ये भावाबाई वाडगी वाई, यशोदाबाई वाडगी वाई, ये पर्यगाबाई वाडगी वाई, ये शांताबाई वाडगी वाई, ये तुळसाबाई वाडगी वाई, ये मंजुळाबाई वाडगी वाई, ये गुडीची आई वाडगी वाई, ये पपेची आई वाडगी वाई, ये विलासनानाची आई वाडगी वाई, ये सरपंचाची आई वाडगी वाई, ये सिस्टीमवाल्याची आई वाडगी वाई. वाढ वाढ वाढ, तुला सोन्यासारखा बुरगुंडा होईल बघ. तुला माझ्या पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखा बुरगुंडा होईल. एवढा काळा होईल, एवढा काळा होईल, दिवसासुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल. एवढा काळा होईल. वाडकी अक्का वाडकी मावशी मगपासून नसते टक्का मक्का बघ. वाढते का काही वाढ अर्धभर भाकर वाढते. हे गडगड पिठलं वाढ, तुला सुया देते, बिब्ब देते, दोरा देते, डिस्कोचं म्हणे देतो, तुझ्या म्हातारीला खेळायला गोळगोळ देते बघ. वाढ वाढ वाढ. तिकडं तर नुसती ठोकळं बसलं. वाढतं नाही दादा, काय का ना तुमच्याकडं नाही. चला मग माझ्यासोबत भीक मागायला. 50-50 अर्ध्यात तुम्ही रोजगार हमी, दामात कमी, निमेत तुम्ही निमेत आम्ही. वाडगे मा गं ये तुला, ये नथवाले मावशे तुला तुला तुला, ये चष्मेवाले अजय तुला तुला तुला, ये गोऱ्या पान पोरा तुला तुला. बुरगुंडा होईल ये तुला, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल तुला, हे बुरगुंडा होईल तुला तुला, बुरगुंडा 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 होईल गबय तुला, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल. कच्छ मच्छवर हा नरसी रूपिणी, भक्ता लागी स्तंभ फोडोनी, भक्ता लागी अनुदनी आणि करकटी उभी राहिली सीमा. बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल. तुला बी होईल, मला बी होईल, तिला बी होईल, तिला बी होईल, तुला बी होईल, मला बी होईल, तिला बी होईल, तिला बी होईल, तुला बी होईल, मला बी होईल, याला बी होईल, याला बी होईल, तुला बी होईल, मला बी होईल, याला बी होईल, त्याला बी होईल, बुरगुंडा होईल, तुला बुरगुंडा होईल. वाडगे ट्रॅक शूट वाली काय नाव आहे?
काय नाव जाधव नाव बबनराव जाधव. मगापासून माझ्याकडे बघते. आणखीन डोळ्याची पापणी सुद्धा खाली टाकली. विचार काय आहे तुमचा, विचार काय आहे तुमचा. बबनराव लग्न झालं तुमचं? करतात नसू नाही म्हणलं का बरं का. एक 2025ची ऑफर आहे बघा. एका एक फ्री. मोबाईलवर सिम कार्ड मोबाईल बेटा. आपल्या बबनराव पप्पांना टाटा कर. आपल्या पप्पांना टाटा कर. तुझं का हात बी तू उकलला का काय? अच्छा माणूस फिरली वाटते. सरळ करते थांब. थंडी मला तरी गाडी बरं का काही नाही. ही काही साधी विक्री नाही बरं का. बरं का ही काही साधी विक्री नाही. कारण मला पाहिला मागच्या महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी. बघ मग मावशी साधी विक्री खरंच. मोदी साहेब मला पाहायला आले. थोडा विकू आणि बेस आणि मला पाहिलं मोदी साहेबांनी. थोडा ह्याचा आवाज. जसं मोदी साहेबांनी मला पाहिलं तसं मोदी साहेब माझ्याकडे बघून मला म्हटले डिले डिले डिले. मोदी साहेब मला म्हटले मित्रों प्यारे भारतवासियों, मैं इस औरत से शादी करना चाहता हूं. मैं इस औरत से प्यार करना चाहता हूं. मेरे 1.25 करोड़ देशवासियों, जब से मैंने इस औरत को देखा हाँ मेरे दिल में कमल का फूल खिल गया है. मेरे दोस्त कमल का फूल खिल गया. हाँ मोदीजींना म्हटलं मोदीजी तुमच्यासोबत लग्न नाही पाहिजे माहिती. मी विलास रंधे साहेबांना शब्द दिला. मोदीजी गेले बरं का. त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेबांनी. बोलला का तुम्ही? शरद पवार साहेब आले बरं का. मावशी बघा मम्मी किती जुनी असेल. पवार साहेब मला पाहिलं आवाज द्या. आवाज जसं मला पवार साहेबांनी पाहिलं मी खूप कमी करतो. आणि मला पवार साहेब मला म्हटलं पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करायला तसं आवाज निघत नाही. पवार साहेब मला म्हटलं कच्छ मच्छवर हा नरसिंह संयुगाची काठी पोतडी. दशावतार खेळे परवडी. सोहम शब्दे बोले चौखडी. माझं शकणं ऐक गे आवडी. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. 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 बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय ते म्हणाला आल्यापासून लावले. बुरगुंडा 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 म्हणजे काय? बुरगुंड या शब्दाचा अर्थ मुलगा होत नाही बरं का मावशी. मग बुरगुंड या शब्दाचा अर्थ होतो तुला ज्ञान होईल. भगवंताच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल. ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल. जे ज्ञान कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाचं अक्कल नाही हो. म्हणून ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचे. कारण आता तुम्ही आम्ही